नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या मतदारसंघात येते त्या जिल्हा परिषद बेलसर गट व पंचायत समितीचे बेलसर आणि माळशिरस गण या दोन गणांमध्ये यंदा बहुरंगी सामना पाहायला मिळणार आहे। या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या सर्वच पक्षात दिग्गज चेहरे आहेत। त्यामुळे येथील लढतीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। या गटात हाय व्होल्टेज लढतीत सर्वपक्षीय नेत्यांची कसोटी लागणार आहे। या मतदारसंघातील पारगाव, एकतपूर, मुंजवडी, खानवडी ही गावे विमानतळाच्या संपादन क्षेत्रात येतात। सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत यापैकी पारगाव आणि खानवडी या गावांनी माजी आमदार संजय जगताप यांना मोठे मताधिक्य दिले आहे, तर एकतपूर आणि मुंजवडी या गावांनी आमदार विजय शिवतारे यांना साथ दिली आहे। सन 2024च्या विधानसभा निवडणुकीत असे चित्र राहिले आहे। संजय जगताप यांच्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत विमानतळाला विरोधाची भूमिका ठेवत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय जुरंगे यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला। पुढे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। बेलसर गण सर्वसाधारण झाल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे। बेलसर गणात शरद पवार गटातून सुदामाप्पा इंगळे, माणिकराव झेंडे, गौरव कोलते, सारिका इंगळे आदी नावांची चर्चा सुरू असल्याचे जाणवत आहे। शिवसेनेच्या गोटात रमेश इंगळे, माणिक निंबाळकर, कैलास कामते यांच्या नावाची चर्चा आहे। ॲडव्होकेट शिवाजी कोलते, माऊली यादव, संभाजी काळाने अशा नावांची भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून दत्तात्रय जुरंगे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। बेलसर गण सर्वसाधारण झाल्याने दिग्गजांना मोठी संधी निर्माण झाली आहे। बेलसर गणाचा विचार करता या गटावर काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे। मागील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसच्या सुनीता बाळासाहेब कोलते या निवडून आल्या होत्या। आता काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या संजय जगताप यांची यंदाच्या निवडणुकीतील भूमिका ही निर्णायक ठरणार आहे। या गणामध्ये सुनीता कोलते, निलेश जगताप, रवी फुले अशा नावांची भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। शिवसेनेकडून धीरज जगताप, बाळासाहेब कोलते, शिवनाना कामथे यांच्या नावाची चर्चा आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कैलास जगताप, शरद पवार गटात राजेंद्र भोसले, गणेश होले, ॲडव्होकेट बाबासाहेब पिलाने आदी नावांची चर्चा सुरू असल्याचे जाणवत आहे। एकतपूर मुंजवडे गावचे उपसरपंच तुषार दुरंगे हे देखील तरुणांचा आश्वासक चेहरा म्हणून चर्चेत व निवडणुकीच्या रिंगणात आहेत। माळशिरस गण सर्वसाधारण झाल्याने शिवसेना आणि भाजपकडून जिंकून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। या गणात शिवसेनेचे संतोष यादव, अनिल भगत यांच्या नावाची चर्चा आहे। भाजपकडून विलास खेशे, हनुमंत काळाने, महादेव शेंडकर, दीपक यादव हे पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून संतोष कोलते, अजिंक्य कड, वंदना जगताप आदी इच्छुक आहेत, तर शरद पवार गटातून प्राध्यापक जितेंद्र देवकर, अरुण यादव हे देखील इच्छुक आहेत। बेलसर माळशिरस गण सर्वसाधारण झाल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची प्रतिष्ठा ही पणाला लागणार आहे। या इच्छुकांना विमानतळ विरोधक कितपत साथ देतील याबाबत शंका आहे। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।